4 वर्षे झाले या गटराची सोय नाही। पाऊस आला का सगळं पाणी भरतं, रस्त्या होतं। 1 वर्ष डेंगू होतो, 1 वर्ष मलेरिया होतो। काय ग्रामपंचायतीनं रथ आणलाय पण त्याची चौकशीच करीत नाही ती। उचलून न्याला माणसांना करायला पाहिजे का नाही, बघायला पाहिजे का नाही। मुलगी 7 महिन्याची असताना त्यामुळे ते मच्छरच्या ज्यामुळे तिला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं आणि त्यात सेप्सिस झालं। मुलगी बोलत नाही माझी, त्यामुळे 1 महिना ऍडमिट होती आयसीयू मध्ये ती। अक्षरशः इथं लोक कशी राहतायत हा मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। फक्त मोजून 2 दिवस दिले तुम्हाला प्रशासनानं। 2 दिवसांमध्ये जर ह्याच्यावर तोडगा नाही काढला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सर्व गटराची घाण घेऊन व्हिडिओच्या आवारात आम्ही नेऊन टाकणार आहे। ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर नगरीतील ही शिवराज कॉलनी की ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत, इथल्या रहिवाशांना एका मोठ्या प्रश्नानं इथं खरं तर गंभीर समस्या उद्भवलेली आहे। आणि आपण बघू शकता या रहिवाशांचं सांडपाणी वाहून जाण्यासाठी जी गटर व्यवस्था पाहिजे ती वर्षानुवर्ष गटर व्यवस्था इथं आपण बघू शकता तुंबलेली आहे। पूर्णपणे हे गटर व्यवस्था पॅक झाल्यामुळं या ठिकाणचं सांडपाणी वाहून जाण्यासाठी कुठंही जागा नाहीये। त्यामुळं या शिवराज कॉलनीमध्ये राहत असलेल्या लोकांना खरं तर अनेक आजारांना सामोरं जावं लागतंय। आता आपण ती गटर व्यवस्था बघूया। खरं तर ही गटर व्यवस्था आता काढलेली आहे। ज्यांनी ही खरं तर ही घाण काढली ते होते मनसेचे धैर्यशील पाटील जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे जे कार्यकर्ते होते। खरं तर हे काम ग्रामपंचायतीचं आहे आणि या ग्रामपंचायतीच्या कामानं केलेलं दुर्लक्ष आणि या दुर्लक्षामुळेच खरं तर या इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांना यामध्ये सहभाग घ्यावा लागला। या ठिकाणी असलेले रहिवासी खरं तर जीव मुठीत घेऊन राहत आहेत। इथल्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत। हा परिसर तुम्ही बघू शकता पूर्णपणे इथं झाडं झुडपं वाढलेली आहेत, वेली वाढलेल्या आहेत आणि यामध्ये सगळ्या ठिकाणी दुर्गंधीचा प्रादुर्भाव वाढलाय। आणि इथं मच्छर असतील, डास असतील, माशा असतील, या सगळ्यांचा प्रादुर्भाव इथल्या आरोग्यावर होतोय। आणि हे गटर थेट या शिवराज कॉलनीतून येणारं सांडपाणी वाहून नेत ज्या ठिकाणी इथं पॅकबंद केलेलं आहे, आपण ती जागा बघूया की हे आलेलं गटर जे यापूर्वी ग्रामपंचायतीने बांधकाम केलेलं आहे। मात्र ते गटर आता म्हणता येणार नाहीये कारण ते सगळं मोडखळीस आलेलं आहे। तर या ठिकाणी जी भिंत आपण बघतोय ती भिंत आहे गोंदवलेकर महाराजांच्या या संस्थांनी ही पॅक केलेली आहे आणि हे गटर इथं समाप्त झालेलं आहे। समाप्त झाल्यामुळं हे सांडपाणी याच ठिकाणी इथं थांबलं गेलंय, मुरलं गेलंय आणि याचाच प्रादुर्भाव इथल्या ग्रामस्थांना होते। या ठिकाणची मुलं, लहान मुलं असतील, वयोवृद्ध लोक असतील, महिला असतील, हे अनेक वेळा आजारी पडत आहेत। मात्र ग्रामपंचायतीला वेळोवेळी ही समस्या सांगून देखील ग्रामपंचायत अजूनही दुर्लक्ष करते। हे दुर्लक्ष करण्याचं कारण या ठिकाणच्या रहिवाशाकडून, महिलांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत धैर्यशील पाटील, यांच्याकडूनही आपण इथं जाणून घेणार आहोत। काय ग्रामपंचायतीनं रथ आणलाय पण त्याची चौकशीच करीत नाही ती। उचलून न्याला माणसांना करायला पाहिजे का नाही, बघायला पाहिजे का नाही। आज किती वर्षापासून आम्ही जागा घेतल्यापासून तिथं ग्रामपंचायतीला पावत्या भरतोया, एक वर्ष सुद्धा खडं केलेलं नाही। इथं आजारी पडलो का आम्ही मुंबईला जातोया औषध पाण्यासाठी। प्रत्येक वर्षी काय नाही काय होतं। मग ज्येष्ठ नागरिक असले तर त्यांची काळजी कोण नको घ्यायला। आज एवढी मुलांनी गटर काढली, आम्हाला वाईट वाटतं या। कोणी येतात इथं नेहमी लोक सांगतात पण कोणच येत नाही, कोण येत नाही, कोण काळजी घेत नाही, कोण दखल सुद्धा घेत नाही। कोणतरी तेवढ्या पुरतं हाहू करत आणि जातं तिकडं। आमचे मालक गेलेले, आमचे मालक आहेत, किती वेळा तरी गेलेले। मी तर म्हणलं कोणी पावत्याच भरू नका, येऊ द्या इकडे ग्रामपंचायत। हे सगळं उचलायचं, नेऊन टाकायचं त्यांच्या तिथं, नाहीतर तिथंच जाऊन बसायचं सगळे। शेवटी आत्महत्या पर्याय नाही त्या लोकांना। ते टाकते वडून, त्याने आणलाय आता रथ ग्रामपंचायतीनं, ती काय काळजी घेते ते या। येतच नाही ती, वर्ष झालं कोण आलंच नाही त्याला खोरं मारायला। आता काढलं या मुलांनी, इथल्या इथलीच आहे ती। ग्रामपंचायतीत नाहीत ना? नाही, ग्रामपंचायतीची नाही ती, काढले त्यांनी खुरी हातात घेतली। आम्हाला इतकं वाईट वाटलं होतं माहितीये का। आमच्या मुलासारखी मुलं आहेत, ही गटर काढायचं त्यांचं काम आहे का? गटराचं काम कुणाचं आहे? ग्रामपंचायत काय करते?
पाणी आमच्या इथं पूर्ण येतं आणि घरामध्ये पण येतं. त्याच्यामुळे काय होतंय, मच्छर खूप होतात. माझी ही मुलगी 7 महिन्याची असताना त्यामुळे ते मच्छरच्या ज्यामुळे तिला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं आणि त्यात सेप्सिस झालं. मुलगी बोलत नाही माझी, त्यामुळे 1 महिना ऍडमिट होती आयसीयू मध्ये ती. आणि कोणीच लक्ष घालत नाही. प्रत्येकाला सांगितलं, पाक जिल्हा परिषद पर्यंत सगळे अर्ज दिलेत आम्ही, परंतु हे कोणीच आजपर्यंत लक्ष दिलं नाही याकडे. आमच्या इथं पुराचं पाणी भरपूर येतं आणि अगदी घरात शिरतं. त्याच्यावर तरंगणारी घाण सगळी घरामध्ये येते. त्याच्यामुळे परत पाऊस राहिला तर तिथे तशीच घाण साठून राहते आणि मग मच्छर भरपूर येतात. खाली आमचं घर तर गटराच्या शेजारी आहे, त्यामुळे आम्हाला आमची खिडकी आहे ती गटराच्या बरोबर शेजारी आहे. त्यामुळे आम्हाला त्या गटराच्या दुर्गंधीमुळे आम्हाला भरपूर त्रास होतो आणि त्यामुळं आमची लहान लहान मुले राहतात घरात. त्यामुळे त्या गटरामुळे सर्व मच्छर आहेत आणि पूर्णपणे दुर्गंधी असा वास येतो. या दुर्गंधामुळं आम्हाला दम्यासारखे भरपूर त्रास होते. या कचऱ्याची गाडी ती बाहेर नुसतं वर असते, त्या कोण सुद्धा कचरा नेत नाही, काय नाही. ही घाण एवढी घाण आहे की श्वास दमा आम्हाला सकाळ संध्याकाळ बाहेर फिरा सुद्धा यायचं मुश्किल झाले आता. नमस्कार, माझं नाव सौरभ आत्माराम गुरव. मी या शिवराज कॉलनीतील रहिवासी आहे. तर तब्बल 2020 एवढा तरी गट्टा असेल आमच्याकडे अर्जाचा, की आम्ही अर्ज केलेत. त्याला मोजकेच आणलेत. जवळपास 2020 साली केला शिवराज कॉलनीतील सांडपाणी व पावसाचे पाणी वाहण्यास अडथळा निर्माण केल्याबाबत आणि त्याच्या ही पोच घेतलेली आहे. त्यात ग्रामविकास अधिकारी यांची वगैरे सही सगळी आहे. पोच आम्हाला दिली आहे. तरी 2020, 21, 22 साली पण आम्ही अर्ज केलेला आहे. आता अक्षरशः थकलोय, पण अजून काय त्या तोडगा निघाला नाही. तरी लवकर या समस्येवर तोडगा काढा अशी आमची नम्र विनंती. आता तर नाही, कारण नम्र विनंती करून झाली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर खूप वास आहे, परंतु संध्याकाळी इथं बसणं सुद्धा, उभं राहणं सुद्धा मुश्किल आहे. इतका प्रचंड वास येतो. त्यामुळे डासाचं साम्राज्य आहे. यापासून रोगराईता निर्माण होते आहे आणि इथल्या माणसांना अत्यंत म्हणजे खूप विचित्र असा त्रास भोगावा लागतो. तर यासाठी आम्ही शेवटी नवनिर्माण सेनेकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. गटारा साफ केलेला आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. शिवराज कॉलनीतील परिस्थिती तुम्ही पाहताय. हे 2010 पासून पाण्याचा म्हणजे जसं गटर बांधलंय तसं इथल्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पाणी पुढे पास आउट होत नाही. पाणी दारात साचतं. पाऊस पडल्यानंतर वरच्या पायरीपर्यंत पाणी लागतं, घराच्या वरच्या पायरीपर्यंत पाणी येतं. त्यामुळं आम्ही बऱ्याच वेळा ग्रामपंचायतीला अर्ज विनंत्या केलेल्या आहेत. 2010-12 पासून अर्ज करत होतो. 2020 पासूनचं रेकॉर्ड माझ्याकडे आहे ग्रामपंचायतीचं. ग्रामपंचायतीमध्ये ठराव झालेला आहे. तिथून पंचायत समितीला पत्र व्यवहार केला होता, पण तिकडून पण म्हणावं असं चांगलं उत्तर आलेलं नाही आणि हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे आम्हाला काय करावं हा प्रश्न पडला होता आणि म्हणून शेवटी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेतलेली आहे. कॉलनी जवळजवळ इथे 40 ते 50 वर्ष झाली स्थापून, पण इथं गटराची व्यवस्था नाही, काही नाही. फक्त ग्रामपंचायत ही कर वसूल करत असते. प्रत्येक वर्षी मार्च एंडिंगला कर वसूल करत असते, पण इथं सुविधा अजिबात मिळत नाही इथल्या. त्यामुळे इथल्या लोकांची हालत बेकार झाली. किती वेळा ग्रामपंचायतीत बी जाऊन सांगितलं, व्हिडिओ सुद्धा येऊन बघून गेले, परत हे सुद्धा सगळे येऊन बघून गेले, पण नुसतं करतो म्हणले, गटराचं काम करतच नाहीत. त्यामुळे माझी नात सुद्धा आजारी पडते सारखी. परत आणि पाणी त्या वट्याला लागतंय वरती, सगळं वरनच पाणी सगळं येते. दोन्ही मुलं सुद्धा नातवंड माझी आजारी पडते सारखी. पावसाळ्यात आम्हाला जायला सुद्धा वाट येत नाही. आम्ही तिकडं त्या धना पाटलांच्या तिथनं वरनं जातो. आज आम्ही गोंदवले गावामध्ये एक शिवराज कॉलनी म्हणून आहे, इथं आता आलेलो आहे. तिथल्या जनतेची वारंवार आमच्याकडे मागणी आली होती, म्हणून आम्ही आज पाहणी करण्यासाठी इथं आलो. इथं पाहणी आलो नंतर इथं इतकं बेकार वास्तव्य आहे की अक्षरशः इथं लोक कशी राहत आहेत हा मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. आल्या इथं सांगायची गरज पडली नाही, इतका वास घाण सुटलेला आहे, दुर्गंधी इतकी पसरलेली आहे. इथं लहान मुलं आहेत, महिला, वयोवृद्ध महिला आहेत, पुरुष आहेत. ही लोक इथं कशी राहत असतील हेच आम्हाला समजेना. लहान मुलं आहेत. इथलं आल्यानंतर आम्ही येथील ग्रामस्थांना, लोकांना विचारलं, बाबा काय प्रकार आहे, नक्की काय झालेलं आहे. तर त्यांनी सांगितलेलं वास्तव इतकं बेकार आहे की आजपर्यंत हे गटरच कोणी साफ केलेलं नाही. मला राजकारण ह्याच्यामध्ये आणायचं नाही किंवा कोणालाही
ग्रामपंचायत असू द्या किंवा कोण काय असू द्या, ह्यांना मला अजिबात काय बोलायचं नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की इथील जनतेनं लोकांनी आम्हाला सांगितलं की आजपर्यंत इथलं गटर साफ केलेलं नाहीये, म्हणून आम्ही माझ्या सहकार्याने सगळ्यांनी आम्ही मिळून आता संपूर्ण गटर साफ केलेलं आहे. तुम्ही घाण बघा किती आहे, इतकी भयानक परिस्थिती आहे की पूर्ण म्हणजे असे आम्हाला वाटत नाही की आम्ही आमच्या तीर्थक्षेत्र गोंदवले गावात आहे. इतकी भयानक परिस्थिती इथं करून टाकलेली आहे. आज कितीतरी वर्षाचं हे गटर बंद अवस्थेत आहे. ह्या लोकांना आम्ही विचारल्यानंतर ह्या लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही प्रत्येक वेळा ग्रामपंचायत असो, BDO असो, तहसीलदार असो, सगळ्यांना पत्र व्यवहार करून कंटाळलो. आम्हाला आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही. एक ती बिचारी महिला तर मला बोलली की ह्या गटराच्या घाणीमुळे माझ्या मुलीचं काय झालं म्हटलं तुम्ही, काय झालं, लहान मुलाला बॅक्टेरिया इन्फेक्शन झालं. म्हणजे काय चाललं हे कोण बघणार आहे? आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हा माझा इशारा आहे. ह्याच्यामध्ये BDOनं लक्ष घालावं, नाहीतर ही सगळी घाण BDOच्या दालनात नाही टाकली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाव ठेवणार नाही. काय इथं काय मोगलाय लागली का? हे कोण लक्ष देणार आहे? इकडं इथं उभं राहिलो तर आम्हाला सगळं दुर्गंधी आजूबाजूला भागात पसरलेले. काय नक्की कारण आहे? पत्रव्यवहार करून लोकांची कामं होत नाहीत. फक्त मोजून 2 दिवस दिले तुम्हाला. प्रशासनानं 2 दिवसांमध्ये जर ह्याच्यावर तोडगा नाही काढला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सर्व गटराची घाण घेऊन BDOच्या आवारात आम्ही नेऊन टाकणार आहे. तुम्हाला करायचे खुशाल आमच्या केसेस दाखल करा. हा परिसर पावसाच्या पाण्याच्या वेळी पाऊस आल्यानंतर या ठिकाणी येणारं सगळं सांडपाणी या परिसरामध्ये पसरतं आणि पसरल्यानंतर इथं दलदल आणि चिखलमय हा परिसर होतो. पण या परिसरामध्ये आलेली दुर्गंधी असेल किंवा त्यामुळं होणाऱ्या आरोग्याच्या समस्या या कुठपर्यंत गेलेत याचं एक उदाहरण आपण पाहणार आहोत. कारण या ठिकाणी असलेले जे रहिवासी आहेत त्याचा इम्पॅक्ट एवढा मोठा झाला आहे की आपण ही जी बालिका बघताय, ह्या बालिकेला ताप आला आणि तिचं बोलणं बंद झालं. इथपर्यंत या आरोग्य समस्या उद्भवल्या. तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार. काय नाव तुमचं? सारिका विक्रमराव. काय नक्की झालं हिला? ही 7च महिन्यांची होती मुलगी माझी. त्यावेळेस इतकं म्हणजे या गटरामुळे इतकं मच्छर येतात ना, संध्याकाळ दिवसभर सकाळ कधीही उठा मच्छर चालूच असतं. तिला सेप्सिस झालं, म्हणजे मेंदूला ताप गेला त्यानंतर, आणि त्यातच तिला 2 वेळा झटका आल्यामुळे तिला ऐकू येतच पूर्णपणे बंद झाले. बोलत नाही ती आता. आम्ही इतके दवाखाने करतोय पण काहीच नाही. मुंबईपर्यंत नेलं आम्ही तिला. ती 1 महिना पूर्ण 14 दिवस जवळजवळ ICU मध्ये होती आणि 1 महिना हॉस्पिटलला आम्ही. तिचं नाव काय? वैभवी. वैभवी. ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळं वैभवीवर वयाच्या 7व्या महिन्यात ही अवस्था निर्माण झाली. इथं अशा अनेक पेशंट आहेत, वयोवृद्ध लोकही आहेत. त्यामुळं ग्रामपंचायत आता तरी लक्ष देणार का, किंवा ग्रामपंचायतीने लक्ष नाही दिलं तर हे काम फक्त मनसेनंच करायचं का? त्यामुळं ग्रामपंचायतीची भूमिका काय असणार यावर आपण सडेतोड इथल्या ग्रामस्थांचं मत ऐकलं. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.